चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल व्हिडिओ टाकला नाही कारण काल माझ्या पाठीमागे एवढी गडबड होती की मी आहे ना दिवसभर घरातला पसाराच आवरत होते. म्हणजे सगळं साफसफाई केली, घरातली जाळ्याही काढल्या. कुणाची जयंतीची तयारी झाली मला नक्की सांगा. माझी तयारी झालेली आहे. आणि हे बघा सगळं इथली भांडी स्वच्छ केली. परत पिठाचा डबा राहिला एक फक्त घासायचा इथला. ह्याच्यातलं पीठ संपलंय. आज हा डबा घासून काढते. तिकडच्या ज्या भरण्या होत्या का, तिकडच्या भरण्या पण सगळ्या धुवून काढल्या. मी सगळं धुवून काढलं. परत माईनं वरती चढून, खुर्चीवरती चढून वरचं कपाट बिपाट सगळं स्वच्छ केलं माईनं सुद्धा. आणि त्यात काय झालं माहिती का, काल लाईटच नव्हती. आणि कुठून व्हिडिओ काढावं, तरी पण जेवढी चार्जिंग होती तेवढ्यात व्हिडिओ काढला. दिवसभर काल लाईटच नव्हती. अशीच करते उन्हाळ्याच्या आमच्या इथं लाईट सारखी जाते आमच्या इथं. आणि आणखीन एक सांगायचंय मला, सगळ्यांनी मला कमेंट केल्या होत्या की कोमल जाऊ दे तू जशी आहेस तशी, म्हणजे एका ताईनं केली होती कमेंट छान. आणि सगळ्यांनाच वाटतं की तू जशी आहेस तशीच आम्हाला भारी वाटते, आणि तू जशी आहेस तशीच आम्हाला आवडती बघायला पण व्हिडिओमध्ये. तर थँक्यू तुम्हा सगळ्यांचं. तुम्ही सगळे माझ्यावरती एवढं प्रेम करताय आणि छान माझ्या व्हिडिओला छान कमेंट करताय, लाईकसुद्धा करताय. आणि भारी वाटते मला बरं का, म्हणजे हे करून. पण काल सॉरी बरं का, माझ्याकडून व्हिडिओ टाकला नाही, पण टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण की ह्या कामामुळं गडबडी नाहीच टाकणंच झालं नाही व्हिडिओ मला काल दिवसभर. तर काहींनी मला विचारलं सुद्धा की बघ तरी पण प्रयत्न कर, जाऊन हे कर ते कर, दवाखान्यासाठी हे करतं. तर माझं कसं झालं माहिती आहे का, आता मला माझी स्वप्न नाहीतच राहिलीच, काहीच नाहीत राहिली स्वप्न माझी. मला फक्त माझ्या लेकीची स्वप्न पूर्ण करायच्यात. तिला चांगलं म्हणजे मोठं होताना बघायचंय मला. तिची चांगली म्हणजे तिची चांगल्या नोकरीला लागली, तिचं चांगलं कल्याण झालं तर मला बास. मी एवढं जगले ती छान, मला वाटेल की बाबा मी कशासाठी तरी जगले आणि जगते म्हणून. रोज मरण वडवून घेण्यापेक्षा आनंदाने रोज जगलेलं लई चांगलं, म्हणून मी जगते आपली अशी. आता घाम बघा मला व्हिडिओत किती यायला लागलाय. व्हिडिओ काढते तरी घाम यायला लागलाय मला मरणाचा. काय झालंय, उन्हाळा असल्यामुळं असंच होतंय. आणि स्वयंपाकापुढनं उठलं नाहीत ना, गॅस पुढनं उठलं का नाही असं वाटते की बाबा बारसाई काय आंघोळच केली नाही आपण, असंच वाटते. गॅस पुढनं उठलं की लई बेकार वाटते. तर माझ्या नवीन ताई आहेत ना, त्यांना अजून पण आशा लागून आहे आणि की तू जा कुठल्याही दवाखान्यात जा, कुठं जा, काय कर. पण काय करू आता, मी तरी माझी लय मजबुरी आहे. माणूस कधीच म्हणजे असं हे होत नाही. माझ्या पाठीमाग माणसांचं जर पाठबळ असतं तर मग मी तरी कशाला शांत बसले असते. माणसांचं पाठबळ नाही पाठीमाग. आणि आता कसं आहे, आता ही काय म्हणतात की सगळी धावतं युग आहे म्हणतात, म्हणजे त्यामुळं आता राहिलं नाही काय ते. असंच चालू देणार मी पण. तर चला मी आता करते चपात्या. आणि गॅस इथं 2 चपात्या केले ते. आणि तिकडचं सगळं कपाटाखालचं सुद्धा मी झाडून मारलाय. फ्रीज सकाळी ओढून फ्रीज खालचं, मशीन स्वच्छ केली. एकदम घर चकाचक स्वच्छ झाले. तुम्हाला नंतर मी फुल व्हिडिओ दाखवून घराचा माझ्या, फुल एकदम. आणि आज माही म्हणली आपण बाहेरचं स्वच्छ करूया, बघूया बाहेर काय स्वच्छ करायसारखं नाही बरं का. पण ते पत्र्याला काय होतं माहिती आहे का, थोड्या जाळ्या लागतात पत्र्यालाच, बाकी नाही काय होत बाहेर पत्र्याला ह्याला.
आणि एक दिवस म्हणजे माझं कसं असतं माहिती आहे का, मी 15 दिवसातून एक दिवस भांडी घासते आणि 15 दिवसातून एक दिवस मी भांड्यावर हात मारते, म्हणजे भांडी पुसून ठेवते स्वच्छ. 15 दिवसातून एकदा घासते आणि 15 दिवसातून एकदा पुसून ठेवते, म्हणजे महिन्यातून दोनदा तर होतंय माझं. मला काय माहित नाही बरं का, मला काय असं सवय आहे, पण मला अजिबात करमत नाही. भांडी जर असं घाण जर दिसली कुठं तर मला करमतच नाही घरात, मग माझं मन कुठंच लागत नाही. ना व्हिडिओमध्ये लागतंय नाही कुठंच लागतंय, आणि माझ्यामुळं बऱ्याच जणांची भांडणं सुद्धा होतात घरात. आता का सांगते ती पण, कारण की असं म्हणजे आता ज्यांना सासू आहे त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा ही एवढी हिला चालता येत नसून पण बघा तिचं घर जाऊन तिच्या घरात एक जाळी नसती का काय नसतं का, तिच्या भांड्यांवर इतकीशी धूळ सुद्धा नसती, आणि तुम्ही हातापायानं धंदाकट असून तुमच्या खाल्लं की लोळताय पसारताय घरात खंडीवर धूळ भांड्यांवर, अशी होतंय. असं ह्याच्यामुळे होतंय. तर असं काही करू नका. प्रत्येकालाच आवड असेल ना असं नाही, मला आवड आहे म्हणून मी करते. माझं एवढंच सांगणं आहे, बाकी भांडणं बिणणं काही करू नका बाबा. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ बघा एवढा, आणि माझी माही पण मला मदत करू लागली. काल थोडासा व्हिडिओ काढलाय मी, आणि माहीच्या पप्पांनी सकाळ सकाळ म्हणजे पाय दिला हातावर, दारात झोपले होते आणि मोटर न्यायला गेलं आणि दारात झोपले होते, पायच दिला. तुम्हाला दाखवते कसं. बांगड्या जर आत रुतले असत्या ना माझ्या हातात तर लय अवघड होत होतं माझं. काल दिवसभर हात दुखत होता परवा दिवशी. तर बघा इथं सकाळ सकाळ माहीचं पप्पा आहे का नाही, हीच मोटर आणायला आलं होतं बाहेर, आणि मी दरवाजामध्ये तिथं झोपले होते. आता मला माहीत नाही ह्यांनी मोटर आणायला गेलेलं ना आलेलं. आणि बघा हे सकाळचं वातावरण आहे, माही माझी व्हिडिओ काढते इथं. आणि रिक्षा अजून उघडली सुद्धा नाही, सकाळची वेळ होती, सकाळ 6 वाजल्या होत्या, आणि मी झोपले होते आणि मी झोपीतनं उठले होते. तर माझा अवतार तर बघा इथं माहीच्या पप्पांनी पायच दिला हातावरती, तर बांगड्याच फुटल्या माझ्या सगळ्या हाताच्या, आणि ती बरं घुसली नाही बांगडी, लय लागलं मला हाताला तिथं. तिथंच म्हणजे बारीक खरं असते ना बांगड्याची, ती तिथं लागली मला. तर एवढ्या बांगड्या बघा का, 2 बांगड्या फुटल्या माझ्याच हातावरती. इतकं बरं त्यांना लागलं नाही काय, मला पण नाही लागलं म्हणून बरं झालं. पण हात लय जोरात झाला माझा, परत दिवसभर माझा हात दुखत होता. तर इथं बघू शकता ऑल द बेस्ट. माझं चाललं पेपरला, पहिला दिवस पेपरचा. एवढी भांडी घासलीत मी, इकडं पण घासून ठेवलेत भांडी एवढी. नंतर आता इकडं माही लागली पुसायला रॅक, मला भांडी लावायच्यात ना रॅकला, तर माही लागली रॅक पुसायला आता. काय पडलं ग बाई? बघा बाईचा आमच्या चेहरा कसा आहे, रुसून रुसून काम चाललंय. पप्पा नाहीत ना घरी, है ना. पप्पा घरी असतं म्हणजे मग पप्पानीच केलंय असती काम. इकडची जाळी काढली, इकडची जाळी काढली. इथं हे डबं घासून ठेवल्यात, एवढी भांडी आता एवढी लावते रॅकला, आणि एवढी राहिल्या धुवायची, एवढी धुवून काढते.